नमस्कार. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष यांच्यातर्फे मी सर्वांचे स्वागत करते. आपले आज विशेष व्याख्याते आलेले आहेत. गेली 50 वर्ष त्यांचा अभ्यास आहे ज्योतिषशास्त्राचा आणि ज्योतिषशास्त्रामध्ये कार्यरत आहेत. तर आजचे वक्ते आहेत मकरंद काशीनाथ साताळकर सर. मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. मकरंद काशीनाथ साताळकर सर हे मेकॅनिकल इंजिनियर असून गेली 25 वर्षे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत आहेत. दाते पंचांग यांची ज्योतिष पंडित, ज्योतिषशास्त्री, ज्योतिष भास्कर परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टर वसंतराव जोगावार, मोरेश्वर वैद्य, गोपाल पटवर्धन व चिंतामणी जोशी सरांकडे ज्योतिषशास्त्र ते शिकलेले आहेत. हे त्यांचे गुरु आहेत आणि गेली 10 वर्ष ज्योतिष विषयक मार्गदर्शन आणि सल्ला ते देत आहेत. जीवनाचा शोध घेता घेता ज्योतिषशास्त्राकडे ते कसे वळले आणि त्यामध्ये कसे रमले हे त्यांना समजले नाही. ते मूळचे अहिल्यानगरचे रहिवासी आहेत, परंतु गेली 50 वर्ष पुण्यामध्ये ते स्थायिक आहेत आणि फलादेश द्यायच्या आधी बऱ्याच पद्धतीने ते पत्रिका हाताळतात आणि मग त्यानुसार योग्य मार्गदर्शन करतात. वैदिक, अष्टक वर्ग, कृष्णमूर्ती या सर्व पद्धतीने कुंडलीचा अभ्यास करतात आणि त्यानंतरच ते मार्गदर्शन करतात. तर त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला जे जे काही ठाऊक आहे ते दुसऱ्यांमधनं दिले जी विद्या आहे तर ती दुसऱ्यांना दिली तरच त्याचा द्विगुणित उपयोग होतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसारच शास्त्राचा विकास देखील होतो. तर ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करणारे हे एक उमदे व्यक्तिमत्व आहे आणि आज आपण त्यांचा एक मेंदूचे आजार असा विषय आहे. तर मी सरांना विनंती करते, तुमचे स्वागत आमच्या ग्रुपवर आणि तुम्ही तुमचं सुरू करा. नमस्कार मॅडम. मी मकरंद साताळकर, राहणार पुण्याचा आहे आणि मॅडमनी तर दिलंच आहे सगळा परिचय, त्यामुळं या ह्याच्यात नाही मी आता हे करत. पण सोनाताईंच्या आणि हेमंत रणावरे आणि अक्षय चिंचवणकर यांच्या सहकार्याने आजचा हा कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष हस्तरेखा वास्तू यांच्या विद्यमानाने आजचा हा प्रसंग घडून येत आहे. त्याबद्दल सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. त्याच्यानंतर या कुंडली मंथन आणि भाग्योदय यांचा जो ग्रुप आहे आणि त्यांचे जे प्रेक्षक किंवा त्यांचे जे हे आहेत त्या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. एक जुनी म्हण आहे की साधारणपणे असा एक संकेत आहे की सुखी माणूस साधारणपणे सराफाकडे जातो आणि ज्याला चिंता किंवा ज्याला काळजी लागली असा माणूस ज्योतिषाकडे जातो. आता मी सुद्धा मला चिंता लागली म्हणून मी ज्योतिषशास्त्राकडे जीवनाचा शोध घेता घेता म्हणून आलो आणि याच्यात मी रमलेलो आहे. आता ह्या जर गोष्टी आपण हे पाहिलं की ज्याला चिंता आहे, हे जीवनाचा शोध घ्यायचा, तो ज्योतिषशास्त्राकडे जर आला तर त्याला त्याचा फायदा तर मिळतो, पण सुरुवातीला काय होतं की कोणाचा त्याच्यावर विश्वास नसतो. जसं आपण आज जाऊ त्या अभ्यास करत जाऊ तसं तसं या विषयाची आपल्याला उकल होत जाते आणि आपल्याला मग समजते की अरे बापरे, हे केवढं मोठं भांडार आहे. आणि मग याच्यातून आपण जसं आणखीन पुढे जातो तर मग आपल्याला समजते की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय करून ठेवलेलं. आता ज्योतिषशास्त्रामध्ये जर आपण विचार जर तसा केला तर लोकांना असं वाटतं की वा, नुसतं कुंडली पाहिल्याने सांगितलं इतकं सोपं नाहीये. तर याच्यासाठी पूर्णपणे ज्याचं अध्यात्म चांगलं आहे किंवा ज्याचं हे तर त्याला ज्योतिषशास्त्र पण चांगलं जमतं, पण अध्यात्माची बैठक चांगली पाहिजे. आता ज्योतिषशास्त्र जसं पाहिलं तर जसं विश्व किंवा सृष्टी ही 10 अंगांनी बनलेली आहे तसं ज्योतिषशास्त्र पण हे 10 अंगांनी बनलेलं. आता ज्योतिष हे 10 अंगाचं ज्योतिषशास्त्र म्हणजे पंचांगाची 5 अंगाले, त्याच्यानंतर लग्न कुंडली, चंद्रकुंडली, नवम, चलित, त्याच्यानंतर दशा, अंतर्दशा, बाकीच्या दशा, त्यानंतर योग, त्याच्यानंतरच्या सगळ्या बारीक सारीक ह्या ज्या घटना आहेत
या सगळ्यांचा विचार करावा लागतो आणि मग आपण एका ठराविक याच्यापर्यंत येतो. मग आता हे पाहत असताना आपल्याला त्या ग्रहांचं अंशात्मक बल, त्याच्यानंतर त्यांचं राशी बल, त्यांचं दिशा बल, हे सगळ्या गोष्टींचा बारीक सारीक विचार करावा लागतो आणि त्यानंतर त्या गोष्टी आपल्या लक्षात येतात की आपण कुठल्या याच्यावर काय डिसिजन घ्यायचा. आता तसं जर पाहिलं तर म्हणजे लग्न कुंडली, चंद्र कुंडली, लग्न कुंडली, लग्न कुंडली, चंद्र कुंडली आणि नवमय कुंडली, या सगळ्या कुंडल्या म्हणजे लग्न कुंडली म्हणजे बीज, चंद्र कुंडली म्हणजे फूल आणि नवमांश म्हणजे फळ. आता साधारणपणे लोकांचा एक समज असतो की बा कुंडली पाहिजे काहीतरी असतं, कोणतरी काहीतरी संकेत मिळतात, असं नाही. हा सगळा अभ्यास आहे. आणि लग्न कुंडली मध्ये जर योग असल आणि नवमांश कुंडलीत जर नसल तर म्हणजे एखाद्या माणसाला चांगल्या घरात, श्रीमंत घरात जन्मतो, त्याच्या ह्याच्यात पैसा दाखवतोय, पण नवमांशामध्ये तर तो दाखवत नसल तर तो ते पुढं सांभाळू शकत नाही. किंवा नवमांशात आहे आणि लग्न कुंडलीत नाही तर तो स्वकर्तृत्वाने ते पुढं आयुष्यामध्ये मिळवतो. म्हणजे हे जे आतलं रिलेशन्स आहेत हे कोणी सांगत नाही ते एकमेकांना. आणि मग हे लग्न कुंडली याचा कसे सांगड घालायची हे जेव्हा समजतं तेव्हा माणसाला ज्योतिषशास्त्राची महत्ता कळत जाते. आता लग्न कुंडली हे चंद्र कुंडली, नवमांश कुंडली, त्याच्यानंतर त्याच्या जोडीला अष्टक वर्गाचा पण अभ्यास करावा लागतो, त्याच्या जोडीला कृष्णमूर्तीचा पण अभ्यास करावा लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याप्रमाणे आपल्याला त्या कुंडलीचा फलादेश काढावा लागतो. तिन्ही जर कुंडलीमध्ये फलादेश सारखा दाखवत असेल तर ती गोष्ट घडण्याची शक्यता जास्त असते, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. आणि मी त्याच पद्धतीने हा अभ्यास करतो आणि मग हे करतो की एक पॉइंटला येतो की बाबा ही गोष्ट घडण्याची शक्यता जाणवते. घडेल का? तर घडेल ते शेवटी काळ ठरवणार आहे. पण आपण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता आता प्रत्येक ग्रहांच्या बद्दल जर आपण विचार केला तर प्रत्येक ग्रहाचे काही काही हे आहेत की गुणधर्म आहेत. त्या गुणधर्माप्रमाणे ते फळं देणार. तर त्या फळं देण्याच्या प्रमाणे गुणधर्माप्रमाणे जर फळं देणार असेल तर मग आपल्या त्या ग्रहांच्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. त्याखेरीज आपण ते काही सांगू शकणार नाही. तर त्यासाठी ग्रहांच्या ह्या ज्या आहेत अवस्था किंवा सगळ्या गोष्टींमध्ये आपण रस घेतो, तर त्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या माहिती करून घेण्यासाठी आपण प्रत्येक घराची वैयक्तिक माहिती घ्यावी लागते आपल्याला. तर साधारणपणे आता आजचा जो विषय आपल्याला दिलेला आहे की मेंदूचे संबंधी आजार, तर ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता जाणवणार आहे. तर बुध आहे, चंद्र आहे, मंगळ आहे, शनी आहे, राहू आहे. तर ह्या गोष्टींचे म्हणजे ह्या ग्रहांची आपल्याला ती माहिती पाहिजे. शिवाय रवी, चंद्र, लग्न, लग्नेश, पंचम भाव, त्याच्यानंतर नवम भाव आणि लाभ, ह्या ह्या गोष्टींची माहिती पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असल्यानंतर लग्न म्हणजे तुमची शरीर प्रकृती, त्याच्यानंतर लग्न म्हणजे तुम्ही स्वतः, त्याच्यानंतर रवी म्हणजे तुमची स्थूल बुद्धी आणि चंद्र म्हणजे मन. ह्या जर गोष्टी प्रबळ असतील तुमच्या ह्याच्यामध्ये तर माणसाला विनासायास बिना त्रासाचं जीवन व्यवस्थित जातं. पण लग्न, लग्नेश, त्याच्यानंतर रवी आणि चंद्र हे जर कमकुवत असतील तर माणसाला जीवनामध्ये खूपशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं. आता लग्नेश हे प्रबळ आहेत की नाही तर हे आपण मगाशी जे पाहिलं की त्यांची राशी परत्व किंवा याच्या परत्व हे सगळ्या गोष्टी पाहावे लागणार आणि ह्या प्रत्येक गोष्टीचा बारीक सारीक विचार करून मग आपल्याला अभ्यास करून त्या एका कन्क्लुजन पण राहतात. आता
मेंदूचा आजार म्हणल्यानंतर मेंदू संबंधित जे आजार आहेत तर साधारणपणे 10 ठळक हे आहेत, आजार आहेत. तर ते जे आजार आहेत तर ते साधारणपणे मायग्रेन आहे, एलिप्सी आहे, स्ट्रोक आहे, मेंदूतील ट्यूमर आहे, पार्किन्सन्स आहे, अल्झायमर आहे, मेनिंजायटिस आहे, एन्सेफॅलायटिस आहे, मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, डिमेन्शिया आहे, स्किनोफोजिया आहे. हा स्किनोफोजिया जो आजार आहे हा डबल व्यक्तिमत्व किंवा ह्या माणसाला समजतच नाही की आपण काय करतो आणि काय नाही. तर हा खूप गंभीर आजार आहे आणि आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये हा आजार खूप याच्यात पाहायला मिळतो. कारण आताची जी नवीन पिढी आहे तर ह्यांना अपयश पचवणं किंवा नाही समजून घेणं, नाही त्यांना हा माहितीच नाही शब्द. त्यामुळं काय होते की लवकर डिप्रेस होतात आणि ह्या आजाराला ते बळी पडतात. आता स्टेनोफोजिया हा जो एक आजार आहे तर तो आपण जास्त डीप मध्ये जाऊन आज पाहू. पण पहिल्यांदा आपण बुध तर बुध बुध म्हणजे मेंदूची कार्यक्षमता, बुद्धी, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, बोलणे आणि मज्जासंस्था यांच्याशी संबंधित मानला जातो. चंद्र मन, भावना, मानसिक स्थैर्य, स्मरण आणि झोप यांच्याशी जोडला जातो. आता मन, चंद्र म्हणजे मन, आणि हा जर चंद्र षष्ठ स्थानात असेल किंवा अष्टम स्थानात असेल किंवा व्यय स्थानात असेल तर षष्ठ स्थान आहे रोगाचं स्थान आहे, अष्टम स्थान आहे तुमचं इंजुरीचं स्थान आहे आणि व्यय स्थान आहे तुमचं हॉस्पिटलायझेशन अशा याच्यामध्ये. तर षष्ठ स्थानातला चंद्र म्हणजे साधारणपणे मनाला झालेली जखम. मनच दिसत नाही तर मनाला झालेली जखम कशी समजणार. पण त्याचे सगळे परिणाम जाणवतात माणसाला. अष्टम स्थानातला चंद्र म्हणजे जखम तिची आणि व्यय स्थानातले म्हणजे हुरू किंवा चिंता. तर ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून चंद्राची पोझिशन ठरवावी लागते. मंगळ मंगळ म्हणजे डोकं, त्याच्यानंतर रक्ताभिसरण, उष्णता आणि अचानक होणाऱ्या दुखापतीशी पारंपरिक संबंधित मानला जातो. शनी दीर्घकाळ चालणारे किंवा मंद स्वरूपाचे विकार, मज्जासंस्थेचे कमजोरी इत्यादी ज्योतिषशी जोडला जातो. राहू गोंधळ, अस्थिरता, असामान्यता लक्षणे, अचानक स्वरूपाच्या त्रासाशी काही ज्योतिष परंपरामध्ये जोडला जातो. आता हे जर सगळे विषय असले, सगळे ग्रह असले तर प्रत्येक ठिकाणी नुसतं पाहून होत नाही. त्याचं मागच्या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स पाहावा लागतो. सगळ्या गोष्टी पुन्हा समजून घ्याव्या लागतात. त्यांचे योग पाहावे लागतात. आता त्या योगामध्ये 2 योग खूप महत्वाचे. एक म्हणजे अनन्य योग आणि नवपंचम योग. तर अनन्य योग हा सर्वात श्रेष्ठ पद्धतीचा योग हे आहे आणि नवपंचम योग सुद्धा त्याच्यामध्ये चांगली फळ मिळतात. आता कुंडलीमध्ये 4 प्रकारचे त्रिकोण आहेत. एक म्हणजे धर्म त्रिकोण आहे, दुसरा म्हणजे अर्थ त्रिकोण आहे, तिसरा काम त्रिकोण आहे आणि चौथा मोक्ष त्रिकोण आहे. तर कुंडलीतले ग्रह कुठल्या त्रिकोणात कसे बसलेत आणि कसे हे आहेत, त्याचा जर नीट अभ्यास केला तर खूपशा गोष्टी लवकर लक्षात येतात. तर ह्या प्रमाणे आपण जेव्हा कुंडली सोडवतो तेव्हा आता मेंदूच्या आजाराच्या संबंधी बुध, मंगळ, त्याच्यानंतर राहू, शनी हे कुठल्या त्रिकोणामध्ये कसे बसलेत किंवा कोणत्या याच्यात आलेले हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला प्रेडिक्शन करायला खूप सोपं जातं. स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक आजार आहे. हा मानसिक आजार असल्यामुळं त्या माणसाची मनस्थिती क्षणाक्षणाला बदलते. तो काय करतो, तो कसा प्रेडिक्ट होतो, ह्या गोष्टी लवकर कोणाच्याच लक्षात येत नाहीत. आणि एखाद्याला लक्षात आलं आणि त्यांनी जर त्याच्या पालकांना किंवा त्याला स्वतःला सांगितलं तर ते लोक मानत नाहीत की जाऊन डॉक्टरांकडे उपाययोजना करतील, असातला भाग नसतो. तर पहिली गोष्ट म्हणजे मानतच नाही की हा स्टेनोफेजिया आम्हाला झालाय किंवा नाही. पण नंतर त्याच्यातनं बराच वेळ बरं हा काही पूर्णपणे बरा होणारा आजार आहे का तर नाहीये. पण तो बराच कंट्रोलमध्ये राहतो जेव्हा ट्रीटमेंट घेतली जाते तेव्हा.
त्या स्टेनोफिशिया संबंधी आपण जास्त विचार करू. स्किझोफ्रेनिया म्हणजे काय? स्किझोफ्रेनिया हा मेंदूचा मानसिक आजार आहे. या आजारात व्यक्तीला वास्तव आणि कल्पना यातील फरक ओळखणे कठीण होऊ शकते. हा वेडेपणा नसून उपचारांची गरज असलेला वैद्यकीय आजार आहे. योग्य वेळेत योग्य उपचार रुग्णास मिळाल्यास रुग्ण चांगले आणि सामान्य जीवन जगू शकतात. हा आजार का होतो? अनुवंशिक कारणे आहेत, मेंदूतील रासायनिक बदल आहेत, काही पर्यावरणिक कारणे आहेत, काही तीव्र ताण, गर्भावस्थेतील काही समस्या, संसर्ग इत्यादी याच्यामधून हा आजार उत्पन्न होतो. स्किझोफ्रेनियाची लक्षणे. स्किझोफ्रेनिया एक आवाज ऐकू येणे, नसलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणे, विस्कळीत विचार आणि बोलणे, एकाग्रता कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे, निर्णय घेण्यास अडचण येणे, अत्यंत स्वार्थीपणा येणे इत्यादी. स्किझोफ्रेनियाचा नकारात्मक भावना कमी व्यक्त करणे, लोकांपासून दूर राहणे, काम करण्याची किंवा शिकण्याची इच्छा कमी होणे, बोलणे कमी होणे, आत्मविश्वास गमावणे इत्यादी. हा आजार बरा होतो का? हा आजार पूर्णपणे बरा होण्याची शक्यता फार कमी आहे. अनेक रुग्ण योग्य उपचारांनी शिक्षण, नोकरी, कुटुंब आणि दैनंदिन जीवन व्यवस्थित सांभाळू शकतात. काहींना दीर्घकाळ औषधी घ्यावी लागतात, पण नियमित उपचारांमुळे लक्षणे बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात राहू शकतात. निदान मानसोपचार तज्ञांच्याकडून सविस्तर मुलाखत, मानसिक परिस्थितीचे परीक्षण, आवश्यक असल्यास इतर वैद्यकीय तपासण्या करून इतर कारणे वगळली जातात. आता ह्याच्यावर उपचार म्हणजे डॉक्टरांच्याकडनं उपचार करणं. हा आजार लगेच बरा होणारा नाही आणि याचा मेंदू संबंध असल्यानंतर याला वैद्यकीय याची गरजच आहे. याला समुपदेशन, कुटुंबाचे समुपदेशन, पुनर्वसन, शिक्षण, नोकरी आणि सामाजिक जीवनासाठी मदत करावी लागते. घरच्यांना, त्याच्या मित्रांना, त्याच्या बरोबरच्या कलिगांना या माणसाला समजून घ्यावं लागतं. आता आपण स्किझोफ्रेनियाच्या ज्योतिषशास्त्राच्या प्रमाणे अभ्यास करू. या आजारात सहाय्यभूत ठरणारे ग्रह. पारंपरिक वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार खालील ग्रह मानसिक अस्थिरतेशी जोडलेले जातात. चंद्र. चंद्र हा मनाचा, भावनेचा आणि मानसिक स्थैर्याचा कारक आहे. चंद्र पीडित असल्यास मानसिक अस्वस्थता वाढू शकते असे मानले जाते. बुध. बुध हा बुद्धीचा, विचार आणि संवादाचा कारक. बुध बाधित असल्यास विचारामध्ये गोंधळ होऊ शकतो. बुध बाधित असल्यास विचारांमध्ये गोंधळ होऊ शकतो अशी धारणा आहे. राहू. भ्रम, संशय, भीती, असामान्य अनुभवांची संबंधित मानला जातो. केतू. अलिप्तता, अंतर्मुखता आणि वास्तव्यापासून दुरवण्यासारखी भावना त्यांच्याशी जोडला जातो. शनी. नैराश्य, एकटेपणा आणि दीर्घकालीन मानसिक ताणाशी संबंधित मानला जातो. चंद्राचा स्किझोफ्रेनिया जवळचा संबंध आहे. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. चंद्र जर स्थितीग्रस्त षष्ठ स्थानात असेल तर षष्ठ स्थानात हे रोगाचे स्थान आहे. चंद्र मानसिक आजाराकडे झुकू शकतो. व्यक्तीवर त्याचे मानसिक परिणाम दिसून येतात. तसेच अष्टमातला चंद्र म्हणजे मनाला झालेली जखम, ती दिसत नाही पण तिचे परिणाम जाणवतात. अष्टमातला चंद्र व्यक्तीला करप्शन करण्याकडे प्रवृत्त करतो, त्यामुळे तो चिंता व भयाची शिकार होतो. व्यसनातील चंद्र घोर कमीपणाची भावनाचा शिकार होतो. यमद्रुम योगातला चंद्र एकटेपणाची अस्थिरतेची भावना निर्माण करतो. कुंडली ग्रहांची स्थिती कशी असू शकते? आता हा महत्वाचा आहे की तुमच्या कुंडलीमध्ये कसे ग्रह कसे प्लॉट झाले त्याच्यावर तुमच्या लक्षात कसं येतं. तर षष्ठ स्थानात वृश्चिकेचा चंद्र, शनीच्या नक्षत्रात किंवा कन्या राशीतील मंगळाचा नक्षत्रातील चंद्र. आता हा एक पॉइंट झाला, पण जर आपण नीट पाहिलं तर मंगळ आणि बुध यांचं कॉम्बिनेशन कधीच चांगली फळं देत नाही. कारण कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये जर आपण पाहिलं तर मंगळ बुधाच्या जीवावर उठलेला आहे आणि बुध
मंगळाच्या जीवावर उठलेला आहे. त्यामुळं मंगळ बुधाची युती किंवा समसप्त दृष्टीयोग कधीच चांगली पडते. व्यवस्थानातील जलतत्वाच्या राशीतील शुक्र व त्यावर राहूची किंवा मंगळाची दृष्टी या स्थितीत व्यसनाच्या माध्यमातून मनावरचा ताबा सुटणे, लग्नेश किंवा तृतीयेश व चंद्र यांचा पापग्रह राहू केतू शनी मंगळ यांच्या कोणत्याही प्रकारे संबंध येणे, आध्यात्मिक दृष्ट्या किंवा योग दृष्ट्या या आजाराचा जर विचार केला असता कारग्रह चंद्र मन याला अनाहत चक्राशी संबंधित धरलं जातं. याच्यामध्ये भावना, प्रेम, करुणा आणि क्षमाशील वृत्ती. रवी बुद्धी, मणिपूर चक्र ते आत्मविश्वास, नेतृत्व, इच्छाशक्ती, निर्णय क्षमता. मंगळ अहंकार आहे. शुक्र चित्त, शुक्र आता शुक्राचा याच्यामध्ये पार्ट खूप कमी आहे, म्हणजे शुक्र जवळजवळ निग्लिजिबल झालेले आहे याच्यामध्ये. गुरु अंतःकरण, आज्ञाचक्र, विवेक, ज्ञान, अंतर्ज्ञान, एकाग्रता. शनी मूलाधार चक्र, स्थैर्य, कर्म, संयम, भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढतो. केतू सहस्त्रधार चक्र, वैराग्य, अध्यात्म, मोक्ष, ईश्वराशी एकात्मता असं आहे. आता जर आपण नीट पाहिलं तर या सगळ्या गोष्टींचं पुढच्या एक एक हे होईल. तर मायग्रेन जो आहे, तर मायग्रेन हा जो सगळा त्रास आहे, तर मायग्रेन म्हणजे डोकेदुखी आलेली त्याच्यामध्ये, आणि ती तीव्र डोकेदुखी येते. त्याच्याशी कारक संबंधाचे ग्रह आहेत चंद्र, मंगळ आणि राहू. इपिएलेप्सी अपस्मार मध्ये झटके येणे मेंदूतील झटक्याचा विकार आहे हा, आणि त्याचा चंद्र, राहू, केतू आणि बुधाशी संबंध आहे. स्ट्रोक मेंदूतील रक्तपुरवठ्याचा विकार, त्याच्यानंतर मंगळ, शनी, राहू हे त्याचे कारकग्रह येतात. मेंदूतील ट्यूमर, मेंदूमधील असामान्य वाढ, त्याच्याशी राहू, केतू, शनी यांचा संबंध येऊ शकतो. पार्किन्सन हालचालीशी संबंधित मज्जासंस्थेचा विकार आहे. शनी, बुध हे त्याचे कारकग्रह येऊ शकतात. अल्झायमर, स्मरणशक्ती व विचार क्षमता कमी होणे, बुध, चंद्र, शनी हे त्याचे कारकग्रह होऊ शकतात. मेनिंजायटिस मध्ये मेंदू भोवतीच्या आवरणाची सूज, चंद्र, मंगळ, राहू याच्यामध्ये येतात कारकग्रह. एन्सेफलायटिस मेंदूची दाहक स्थिती, याच्याशी मंगळ, राहू, केतूचा संबंध येतो. मल्टिपल स्क्लेरोसिस मज्जासंस्थेचा दीर्घकालीन विकार, याच्याशी बुध, शनी, राहूचा संबंध येतो. आणि डिमेन्शिया स्मरण व संज्ञात्मक क्षमता कमी होणे, बुध, चंद्र आणि शनीचा येतो. आता याच्या जर आणखी हे झाले 10 प्रकारचे साधारणपणे आहे. तर आता मंगळ, राहू हे जर पाहिलं तर मायग्रेन मध्ये चंद्र, मंगळ, राहू. तर चंद्र, मंगळ, राहू म्हटल्यानंतर चंद्रावर मंगळ राहूचा प्रभाव किंवा पहिला किंवा 6वा भाव पीडित असता मंगळ पहिल्या भावाशी संबंधित असता ह्या रोगाचा जास्त त्रास जाणवतो. अपस्मार इलिप्सिस चंद्र, बुध, राहू, केतू. चंद्र, बुध पीडित, चंद्रावर राहू, केतूचा प्रभाव 5वा किंवा 6वा भाव पीडित असता या वयाच्यावर अपस्माराचा जास्त त्रास होण्याची शक्यता. स्ट्रोक मंगळ, शनी, राहू, मंगळ, शनी संबंध पहिला, 6वा भाव, 8वा भाव पीडित मंगळावर शनी, राहूचा प्रभाव हा एक विचार करण्यासारखा असतो. मेंदूतील ट्यूमर राहू, केतू, शनी पहिला, 6वा, 8वा व त्याचे स्वामी पीडित राहू, केतू पहिला भाव किंवा त्याच्या स्वामीशी संबंध. पार्किन्सन्स शनी आणि बुध, बुधावर शनीचा प्रभाव, बुध 6वा, 8वा भावाशी संबंधित शनी, बुध. अल्झायमर बुध, चंद्र, शनी, बुध व चंद्र पीडित, बुधावर शनीचा प्रभाव 5वा, 6वा, 8वा भावासंबंधित. मेनिंजायटिस चंद्र, मंगळ, राहू, चंद्र, मंगळ संबंध पहिला पीडित भाव, राहूचा चंद्र किंवा
मंगळाशी संबंध, एन्सेफलायटिस, मंगळ राहू केतू, मंगळावर राहू केतूचा प्रभाव पहिला व 6वा भावपिढीत, मल्टिपल स्क्लेरोसिस, बुध शनी राहू, बुध शनी संबंध, बुध 6वा व 8वा भावाशी संबंधित राहूचा बुधावर प्रभाव, डिमेन्शिया, बुध चंद्र शनी, बुध चंद्र पीडित, शनीचा बुध चंद्राशी संबंध 5वा व 8वा भाव आहे. ज्योतिषशास्त्राच्या भाषेमध्ये बुध बुद्धी, मज्जासंस्था, चंद्र मन, स्मरण, डोके, रक्त शनी, दीर्घकालीन किंवा मंद स्वरूपाचे विकार, तर राहू केतू असामान्य अचानक स्वरूपाच्या समस्या असे पारंपरिक संबंध मानले जातात. परंतु एकही ग्रहयोग म्हणजे एक विशिष्ट असा सरळ नियम नाही. तर आपल्याला आपला जो अनुभव आहे त्याच्यानंतर आपली जी सगळी म्हणजे ज्योतिषशास्त्राची जी खरं कळत असतो, तर या सगळ्या बाकींच्या कुंडल्या करून त्यांचा विचार करून एका निर्णयापर्यंत यावं लागतं. आणि याच्यासाठीच म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्याला अष्टक वर्गाची मदत घ्यावी लागते, त्याच्यानंतर केपीची मदत घ्यावी लागते, पारंपरिक आहे. काही लोक फेस रिडिंग आणि हस्तात पण पाहतात. तर ह्या सर्वांचा परिपाक म्हणजे मग तुम्हाला फलादेश देता येतो. आणि ह्या गोष्टींनी अशा पद्धतीने या रोगांकडे पाहिलं जातं. पण हे रोग म्हणजे आपण याला उपाय काय देऊ शकत नाही, पण याच्यात उपासना मात्र देऊ शकतो आपण. कारण शेवटी हे एक ठराविक लिमिट पर्यंत उपयोगी पडू शकतो. उपासनेने त्याची मानसिक स्थिती किंवा याच्यामध्ये वाढ होऊ शकते, पण आपण उपचार करू शकत नाही. तर इथपर्यंत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो आपण. आणि या सगळ्या गोष्टींप्रमाणे एक 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 हे केल्यानंतर की कुठला ग्रह कुठं कधी कमी झालाय, कुठला याच्यात बल कमी आहे, त्याप्रमाणे त्याची उपासना, त्याप्रमाणे त्याचं दानबीन असेल तर ते द्यावं. पण शेवटी मेडिकलची मदत ही घ्यावीच लागते त्याला. त्याखेरीज तो आजार कंट्रोलमध्ये राहत नाही. तर अशा ह्या मेंदूंच्या आधार संबंधीच्या सगळ्या गोष्टींचं एकंदरीत. आता कोणाला काही शंका असल्यास सरांना विचारावे. वैयक्तिक विचारू नका. जे काही आहे ते आपल्या विषयाला धरूनच विचारावे, ही सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद सर. खूप छान मार्गदर्शन आपण केलं. आपला अभ्यास पण चांगला आहे. तुम्ही ग्रहांचा विचार सप्तचक्राबद्दल केला ते खूपच आवडलं मला. सप्तचक्र हे ग्रहांशी संबंधित आहेत असा हा वेगळा विचार तुम्ही आज सगळ्यांपुढे मांडलेला आहे. तर त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देते. एका शब्दाखातर सर आले. सरांचा गाढा अभ्यास आहे. आपल्याकडे कसं झाकलेली माणकं किंवा रत्न येतात तसंच आज मला सर वाटतात. तर काही व्यक्ती की छुपे रुस्तुम आहेत आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये. तर त्यांना प्रत्यक्ष ऐकायला आपल्याला नक्कीच आवडेल. मेंदूचा आधार, मेंदूचा टॉपिक हा खूप वास्ट भाग आहे आणि मला वाटते की एका लेक्चरमध्ये आपण त्याचं म्हणजे माहिती सांगू नाही शकत. बराच मोठा एक-एक पार्ट सुद्धा खूप मोठे-मोठे आहेत आणि एखादी पत्रिका जर घेतली तर मग आणखीनच त्याचा विस्तार वाढू शकतो. तर आपण मेंदूचे आजार सर्वांपर्यंत खूप छान सांगितले. कोणाला अजून काही शंका आहेत तर विचारू शकता तुम्ही. मॅडम, पत्रिकाचा फलादेश सांगणं आणि कॅमेरा समोर सगळं समजून सांगणं या फार महत्वाच्या 2 गोष्टी आहेत. पत्रिका तुम्ही काही न करता तुम्ही सांगू शकता, कारण तो तुमचा व्यवस्थित अभ्यास झालेला असतो. माझ्याकडे येतात लोक, मी त्यांना जेव्हा समजून, मला पत्रिका समजून सांगायला साधारणपणे 3-3.5 तास लागतात पूर्ण. पण तो माणूस म्हणतो की त्याला आपण जर विचारलं तुला आता आणखीन काय विषय कर, तर तो म्हणतो नाही, माझं सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळालं. आणि एक खरं म्हणजे ज्योतिषाचं एक आहे, तू काही बोलू नकोस, मी तुला सगळं समजून सांगतो,
नंतर माझं सांगून झाल्यानंतर तुला काय प्रश्न ते विचार, तू विचार. तर ते खरी लक्षण आहे, की तो आपल्याकडे कशासाठी आला इथपासून त्याला सांगायला सुरुवात करायची. तर आपलं संपल्यानंतर त्याला विचारायचं, की "बाबा रे, तुला आता आणखीन काही विचारायचं आहे का?" तर त्याच्याकडनं जर नाही म्हणून उत्तर आलं, तर मग मात्र समजायचं, की आपण राईट पथावर आहोत. पण नक्की. कॅमेरा आणि फलदेश याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि हा माझा पहिला प्रसंग होता. त्यामुळं मला पण थोडं टेन्शन पुढच्या असेल. वेळेला पत्रिकेचं सोपं आहे सर. तुम्ही कुठलं मार्गदर्शन करायचंय तुम्ही आम्हाला पाठवू शकता पत्रिका. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण दिलं तरी चालेल. म्हणजे इथे अक्षय हे सर्वांसमोर पत्रिका टाकतील आणि मग तुम्ही त्याचं हे केलं तरी अ, कराल तुम्ही. पुढच्या वेळेला तुम्ही नक्की प्रयत्न करा सर. नाही, खूप आपण आता तसं जर पाहिलं ना, तर प्रॉपरली म्हणजे आता विवाह आणि करिअर याच्यामध्ये फार गोंधळ आहे. त्याच्यामध्ये फार गोंधळ आहे. त्यामुळं विवाहाच्यावर मी खूप बारीक लिहून ठेवलेलं आहे. विवाहाच्या याच्या संबंधी आणि करिअर संबंधी पण मी पुष्कळ, कारण जास्त कोण हेच लोकं असतात. विवाह आणि करिअर आणि आताची विवाह संस्था तर फार मोडकळी लागलेली आहे. नक्कीच. खरंच आहे सर. आता सध्या मुली खूप हायली ग्रॅज्युएटेड आहेत आणि सध्या आय-टी क्षेत्रामध्ये खूपच पेमेंट वगैरे त्यांचं मिळतंय. त्यामुळं विवाह संस्था ही थोडीशी विस्कळीत झालेली पाहायला मिळते आपल्याला. नाही, असं नाही म्हणता येणार, की एकदम म्हणजे मुलींकडेच दोष आहे अशातला भाग नाही. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे सुंदरशी, 4 दिवस सासूची, 4 दिवस सुनेची. बरोबर. पूर्वपार पुरुषांची हे होती, आता स्त्रियांची आली. म्हणून त्यांनाच दोष देण्यापेक्षा पण कुठं आणि कधी थांबायचं हे जेव्हा प्रत्येकाला समजेल, तेव्हा कुठं ती घडी व्यवस्थित चालेल. नक्की सर. नक्की सर. तुम्ही आज आमच्या शब्दाला मान देऊन आलात आणि मेंदूचा पहिली गोष्ट आजार, मेंदूचे आजार हा मोठा वास्ट टॉपिक आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. खूप मोठा टॉपिक आहे. हो. आणि प्रत्येक विषय जर घेतला ना, तर त्याच्यात 3-3, 4-4 तास बोलता येईल. एवढा मोठा वास्ट टॉपिक आहे. बरोबर सर. त्या पहिली वेळेमध्ये सांगड घालून तुम्ही सगळे आजार मेंदूचे कव्हर केले. तर छान झालं तुमचं सर. तुम्ही तुम्ही मला संधी बोलल्याप्रमाणे दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तसंच हेमंत नवरे सरांचा आणि अक्षय चिंचवणकरांचा पण आभारी आहे. कारण ते हे सगळं टेक्निकल सांभाळतात ना. बरोबर. आणि पहिली भीती एकदा मोडली ना, की मग काही वाटत नाही. नक्कीच. तर आज ट्रॅव्हलिंगमध्ये आहेत, नाहीतर ते जॉइन करतात. रेंज प्रॉब्लेम वगैरे असू शकतो. त्यामुळं ते नाही आहेत आज, नाहीतर असतातच. आणि अक्षय तर आम्हाला दरवेळेला मदत करतात. ते आहेत म्हणून आपली मीटिंग रेकॉर्ड होते आणि सगळ्यांपर्यंत पोहोचते. तर त्यांचे पण धन्यवाद. आज सगळ्या उपस्थित ज्योतिष सगळे तज्ञ मंडळी आहेत सर. पत्रिका वगैरे त्यांना चांगली अभ्यासता येते. तर बऱ्याच वेळेला ग्रुपवर अभ्यास करतो. तुम्ही आहातच ग्रुपवर आता तुम्हाला समजेलच. हं. हो. नाही, आणि पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती का, की आपण जे 25-30 वर्ष संपूर्ण मेहनत करून हे ज्ञान प्राप्त करतो. आपण गेल्यानंतर हे ज्ञान फुकट जाणार ना. त्यापेक्षा आपल्याला जे काही मिळालं किंवा जे आपल्याला सापडलं, ते सर्वांना वाटावं मुक्त हस्ताने, की जेणेकरून त्या माणसाला तो प्लॅटफॉर्म मिळेल, त्याची प्रगती जास्त होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे शास्त्राचा विकास होईल. स्वार्थ नको आपल्याकडे. कारण मिळवायचं त्यावेळेस मिळवलंय सगळं. पण शास्त्राचा विकास व्हायला पाहिजे. खरंच आहे सर. आणि सध्या मला पण एआय कॉम्प्युटरचं सगळं वाढतं हे एआय वगैरे त्याच्यामुळं खरे ज्योतिषांची बुद्धिमत्ता किंवा प्रगल्भता थोडंसं तिथे संघर्ष त्यांना करायला लागत आहे असं वाटतं. परंतु एआयला वगैरे बघा तुम्ही काही इव्हन ChatGPTला पण तुम्ही विचारा तर ती भलतेच उत्तरं देतो. तुम्ही हो, विचारल्याप्रमाणे भलतीच मिळत उत्तर नाही. देतात. तर विषयाला त्यामुळं तेच ना, पण ते सगळ्यांना समजत नाही. हळू-हळू कळेलच आता. केतूचं हे आलेलं आहे म्हणतात लोक. तर सगळे अध्यात्माच्या मार्गाला लागणार आहेत. तर आज सर्व उपस्थित ज्योतिषप्रेमींचे तुम्ही वेळ देऊन व्याख्यानाला आलात आणि मला
आमचा ग्रुप वाढवण्यासाठी मदत केली. YouTube चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. आज वेळ तुम्ही आमच्यासाठी दिलेला आहे आणि आजचे पाहुणे आपले मकरंद साताळकर सर, त्यांचे मी धन्यवाद देते. सर्वांचे आभार आणि मी आजची मीटिंग संपली असे जाहीर करते. तुम्हालाही सर्वांचे मला धन्यवाद, तुम्ही संधी दिल्याबद्दल. धन्यवाद.